इथे का थांबलोय आपण? वच्ची मावशी इथेच राहतात. इथे? हो. जानकी वहिनी इथे भेटायला येतात त्यांना? होय. पण आता गल्लीत गाडी कशी जाणार? नाही, गाडी जाणार नाही, कारण पुढे टर्न मारायला जागा नाहीये ना. तुम्हाला पायी उतरून इथून चालत जावं लागणार. मोठ्या बाईसाहेब नेहमी असंच जातात. जायला तर पाहिजेच. वच्ची मावशी भेटल्याशिवाय काय झालंय ते कळणार नाही. ठीक आहे. इथे राहतात वच्ची मावशी. कुठल्या चाळीत राहतात कसं कळणार? फोनही उचलत नव्हत्या. तुम्ही समोरच्या गल्लीमध्ये गेलात ना, तिथे एक देऊळ लागेल. तिथे कुणालाही विचारा वच्ची मावशी कुठे राहतात, कोणीही सांगेल. त्यापेक्षा एक काम करा, वच्ची मावशीला जाऊन सांगा ललिता आले म्हणून. जा. नाही मॅडम, मी गाडी इथे पार्क करून नाही जाऊ शकत, कारण लहान मुलं आहेत, उगाच गाडीचं नुकसान होईल. काय रे, काय झालं ओरडायला? तुझ्याकडे पाहुणी येते. माझ्याकडे कोण पाहुणे आले? मला माहित नाही, त्या मोठ्या गाडीतून येते ना. हा, ती पाहुणी काय? नाही नाही, ती नाही. गाडी तीच आहे, पण पाहुणी वेगळी आहे. अरे देवा, हो का रे? अरे मग ती कुठून येते आणि कशी कशी येते याची व्यवस्थित खबर काढा. याला म्हणतात वच्छीचा डाव. चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट वागणाऱ्या वच्छीला भेटायला राणी पाय उतार झाली. महाल झोपडीच्या दाराशी भीक मागायला आला.